बॉक्समधील कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरेंनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती. डोक्यामध्ये गोळी लागल्याने आयुक्त गंभीर जखमी, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम. धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली. सत्याचा विजय, एका मंत्र्याला पराभवाची धूळ सारली. मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेईन तेव्हाच गप्प बसेल. करुणा मुंडेंचा इशारा. 11 तारखेला लग्नाचे फोटो समोर आणणार असल्याची माहिती. मृत्यूनंतर मुलगा शिशिव अंत्यसंस्कार करणार. करुणा मुंडेंकडून कोर्टामध्ये धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर. तर करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र खोटं. धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, अनेक कार्यक्रमांनाही हजेरी. बुलढाण्यात अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड, पोलिसांकडून रक्कम जप्त. संशयित कार चालकाची चौकशी सुरू. पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील खाणीमध्ये हात, पाय आणि मुंडकं कापलेला मृतदेह आढळला. सीताराम ढाले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव. दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार. हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान. मोदींची प्रतिक्रिया. देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. अयोध्या आणि शिर्डीमधील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर. वातावरणात मोठा बदल. पुन्हा कोकणातून उष्णतेची लाट सक्रिय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणी साठा एप्रिलमध्येच 33%. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट. वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यामधील जलसाठा देण्याची मागणी.